राज्यात पुन्हा एकदा सुपर एल निनो सक्रिय होतोय। या तारखेनंतर राज्यात पाऊस घेणार सगळ्यात मोठी विश्रांती। शेतकऱ्यांची झोप उडवणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली, कारण एल निनो पुन्हा एकदा डोकं काढतोय, ज्यामुळे आता या 7 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः दुष्काळ पडणार आहे। शेतकऱ्यांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली, कारण की पाऊस आता या जिल्ह्यात होतोय कायमचा बंद। राज्यात गेल्या 8 दिवसापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे। काही ठिकाणी पाऊस तीव्रता इतकी वाढली की शाळा कॉलेजला सुट्ट्या देण्यात आल्या। दरडी कोसळत आहेत, रस्ते जाम होत आहेत, पुलावरून पाणी वाहते, रेल्वे आणि बसेस ठप्प झाल्यात। पण तेवढ्यात अरबी समुद्रात एक विचित्र घडामोड घडली, ज्याने सगळं चित्र बदलवून टाकलं। जून महिन्यामध्ये अत्यंत कमी पाऊस झाला। जुलैच्या सुरुवातीला थोडाफार पाऊस सुरू झाला होता की लगेच जुलैमध्ये पुन्हा गॅप पडला। ऑगस्टमध्येही सुरुवातीला फारसा पाऊस तिथे झालेला नाहीये, पण तेवढ्यात चर्चा सुरू झाली एल निनोची। खरं तर शेतकऱ्यांनी जुलै महिन्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पेरण्या करून टाकल्या, आणि त्यावेळेस त्यांना वाटलं की कदाचित कशाचा दुष्काळ आणि कशाचा एल निनो, पण ती जो एल निनो होता तो सुप्त अवस्थेत होता, आणि अखेर तो आता समोर येत आहे। कारण की अरबी समुद्राच्या मधोमध एक विचित्र घटना घडली, आणि तोच एल निनोचा राक्षस आता दुप्पट मोठा होऊन सुपर एल निनोच्या रूपात सक्रिय झालाय, ज्याचा फटका महाराष्ट्रातील या 7 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसणार। कारण की या तारखेनंतर राज्यातला संपूर्णपणे पाऊस बंद होतोय। ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात आणि आता त्यांच्या पेरण्यांचं काय होणार, हा प्रश्न आता अतिशय महत्त्वाचा असतानाच एक तारीख आता जाहीर करण्यात आली की त्या तारखेनंतर राज्यातल्या पावसाचं भविष्य खूप अवघड होणार आहे। खरं तर या बातमीला सुरुवातीला कुणी याच्यावर भरोसा ठेवला नाही, कारण की पाऊस सुरू आहे आणि तेवढ्यात पाऊस बंद होणार अशी बातमी आल्यावर सगळ्यांना वाटलं की खोटं आहे। पण लक्षात घ्या, सरकारने देखील या गोष्टीची भीषण तीव्रता लक्षात घेऊन राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना इशारा दिलाय की पाऊस जर तुमच्याकडे पडत असेल तर तुम्ही नशिबवान आहात, पाणी जपून ठेवा। कारण की जर या 7 जिल्ह्यामध्ये पाऊस जर आला नाही तर जनावरे दगावणार, शेतीचं नुकसान होणार। कारण की अरबी समुद्राचा एक सॅटेलाइटद्वारे फोटो काढलाय, जो 8 पहाटे काढला गेलाय, आणि ज्याच्यामध्ये समुद्राच्या मधोमध एक विचित्र आणि भयानक प्रणाली सक्रिय झाली। सुरुवातीला वाटलं की या प्रणालीमुळे पाऊस वाढेल, पण घडलं उलटच। खरं तर जर उदाहरण द्यायचं झालं तर काल रात्री तुम्ही पाहिलं असेल की अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा दिला होता। मराठवाड्यात देखील पाऊस होईल असं सांगितलं होतं, रेड अलर्ट दिला होता, पण कुठेही फारसा पाऊस पडलेला नाहीये। आणि आज सकाळी तर जिथे पाऊस पडत होता तिथे देखील बंद झालाय। तुरळक ठिकाणी पाऊस सुरू आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी ढगफुटीचा अलर्ट दिला होता, पण ते सगळं खोटं ठरलं, कारण की ढगफुटी गेली आणि एल निनो आलाय। एल निनोनं तो पाऊस पुढे ढकललाय, आणि एल निनो आता या पावसाला आपल्याकडे खेचायला सुरुवात करतोय। आता हे ढग पळणार आहेत आणि ते ढग देशातल्या वातावरणातून बाहेर निघून जातील। त्यामुळे सरकारनं तातडीनं ही परिस्थिती बदललेली लक्षात घेता सॅटेलाइटचे फोटो मागवले, आणि त्याच्यामध्ये ज्या राक्षसाची चर्चा जून महिन्यात होती, ज्याची भीती शेतकऱ्यांनी होती, तो राक्षस आता सक्रिय झालाय, आणि ज्यामुळे या 7 जिल्ह्यामध्ये आता पाऊस होतोय कायमचा बंद। पहिल्यांदाच ऑगस्टमध्येच पावसाळा बंद होतोय, ज्यामुळे एक तारीख जाहीर करण्यात आली। त्या तारखेपासून संपूर्ण शेतकऱ्यांना मोठा धोका सांगितलाय, कारण की या तारखेपासून पाऊसच गायब होतोय। आता 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्हे असे आहेत की जिथे अतिशय तुरळक पाऊस, तर 7 जिल्हे असे आहेत की जिथे एक थेंबही पाणी पडणार नाही, प्यायलाही पाणी उरणार नाही, आणि ज्याचा फटका 5 कोटीहून अधिक लोकांना बसणार। मग सरकारने एका परिपत्रकामार्फत शेतकऱ्यांसाठी ही माहिती दिलेली आहे। मग त्या परिपत्रकामध्ये कोणत्या 20 जिल्ह्यांची नावं आहेत की जिथे सगळ्यात मोठा फटका बसेल, आणि कोणते ते असे 7 जिल्हे आहेत की जिथे प्यायला पाणी देखील उरणार नाही, जिथे कायमचा पाऊस बंद होणार। महाराष्ट्रातल्या कोणत्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई निर्माण होऊ शकते, कोणती ती तारीख आहे की त्या तारखेपासून महाराष्ट्रातला पाऊस बंद होतोय। चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। जूनमध्ये मान्सून सुरू व्हायला पाहिजे होता, पण तो सुरू झाला जुलै महिन्यात। सुरुवातीला महाराष्ट्रात दमदार पाऊस झाला। कोकण किनारपट्टी, ठाणे, पालघर, मुंबई, पुणे, सांगली, सातारा याच्यामध्ये हाहाकार उडाला होता। पण तेवढ्यात अमेरिकेची हवामान संस्था नोवाने एक सॅटेलाइट फोटो जारी करून तो थेट देशाच्या पंतप्रधानाला पाठवला, आणि त्याच्या माहितीनुसार म्हणजे 1950 नंतर म्हणजे 75 वर्षात पहिल्यांदाच एक बिकट परिस्थिती आता निर्माण होते। कारण की अरबी समुद्राच्या पोटात एक बदल झालाय, आणि ज्यामुळे कोरडे वारे आता वाहू लागणार। भर पावसात महाराष्ट्राची झोप उडवणारी एक विचित्र बातमी समोर आली। खरं तर जून महिन्याच्या एंडिंगला पाऊस आला, जुलैमध्ये तो वाढला,
ऑगस्ट तर सुरू होताच पावसाचं विचित्र वातावरण पाहायला मिळालं. आता पहा, एल निनोचा धोका हा पावसाळा सुरू व्हायच्या आधीपासून सांगितला गेला होता. लोक पाऊस सुरू झाल्यावर म्हणाले खोटा आहे. बातम्यावाल्यांनी, न्यूजवाल्यांनी TRP साठी बातम्या खोट्या पसरवल्या असं सांगितलं गेलं होतं. पण लक्षात घ्या, एल निनो कुठेच गेला नव्हता, तो तिथेच होता. पण त्याला विरोध करणारा IOD म्हणजे इंडियन ओशन डायपोल नावाची प्रणाली हिंदी महासागरात तयार झाली होती आणि त्याच्या जोरावर हवामानाचा बदल झाला होता आणि त्यामुळे थोडा बहुत पाऊस पडला होता. आता लोकांना वाटलं नाही आता प्रचंड पाऊस पडेल. पण लक्षात घ्या, सुपर एल निनोचा राक्षस आता पुन्हा तितक्याच तीव्रतेने फैलावू लागलाय, ज्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठा धोका निर्माण झालाय. एक तारीख जाहीर करण्यात आली, त्या तारखेनंतर महाराष्ट्रातल्या या 20 जिल्ह्यात पावसाचा एक थेंबही पडणार नाही. दुष्काळ तर 100% फिक्स आहे. पण खरं संकट आता वेगळं आहे आणि ते अतिशय तीव्र होते. आता याचीच भीषणता ओळखून जागतिक आरोग्य संघटनेनं देखील एक अलर्ट दिलाय. देशाचे पंतप्रधान यांनी देखील तातडीनं नीती आयोगाच्या बैठकीत सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना युद्ध पातळीवर तयार राहण्याचे आदेश दिले. कारण की अचानक पाऊस बंद होणे किंवा पावसाळा ऑगस्टमध्ये संपणं ही पहिलीच गोष्ट आहे. त्यामुळेच एक तारीख जाहीर करण्यात आली, शेतकऱ्यांसाठी सूचना देण्यात आल्या. आणि मग आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं? कोणते 7 जिल्हे आहे की जिथे एक थेंबही पाऊस पडणार नाही, पाऊस कायमचा बंद कुठे कुठे होतोय, हा एक अंदाज आता आलाय. पण त्याआधी आपल्याला एक अंदाज आधीचा पाहून घ्यावा लागेल. जूनमध्ये सांगितलं गेलं होतं 92% पाऊस पडेल, पण पडला 40%. जुलैमध्ये सांगितलं होता 90% पडेल, पण पडला 95%. पण हा 95% जरी 5% वाढून तुम्हाला असं वाटत असेल, पण तो सर्व दूर पडलेला नाहीये. तो एकतर घाटमाथा, कोकण किनारपट्टी आणि विदर्भातल्या तुरळक जिल्ह्यात पडलाय. मराठवाड्याचा जो मधला पट्टा आहे, मराठवाडा, इकडे सोलापूर आणि वरती उत्तर महाराष्ट्रातले बरेचसे जे भाग होते त्याच्यामध्ये प्रचंड पावसाची तूट आहे. आता ही तूट भरून निघेल का आणि मग पाऊस नेमकं कधी येईल, तर याविषयीचीच माहिती त्या ठिकाणी एका पत्रकामार्फत देण्यात आली. तर लक्षात घ्या, सुपर एल निनो आता पुन्हा एकदा जागा झालाय आणि जो महाराष्ट्राला आता दणका देतोय. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांची पिकं राहणार की जळणार, हा महत्त्वाचा प्रश्न आता निर्माण झालाय. पण हवामान तज्ज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार एक जिल्ह्यांची यादी समोर आली, ज्या जिल्ह्यामध्ये यावर्षी कुठल्याही प्रकारचा पाऊस आता पडणार नाही. जेवढा पडला तेवढाच. प्यायचे पाण्याचे देखील त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. त्या लिस्टमधला पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा धोका. त्यानंतर उस्मानाबाद म्हणजे आत्ताचा धाराशिव जिल्हा, तिथे धोका निर्माण झालाय. त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये कमी पावसाचा धोका आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्याचा बराचसा भाग, त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा प्रचंड मोठा भाग आहे. त्यानंतर अहिल्यानगरचा मोठा भाग याच्यामध्ये भरडला जाण्याची शक्यता. त्यानंतर धुळे आणि जळगावचा जो भाग आहे, सध्या तिथे जरी अतिवृष्टी वाटत असली तरी तिथून पाऊस आता निघून जातोय, कारण की एल निनोने ढग पळवले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की हे सगळे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पाऊस कमी होणार आहे. तर पावसाचा जो खंड आहे तर तो आत्तापासून चालू होतोय, तर तो साधारणपणे 20 ऑगस्ट पासून जो आहे तर तो पावसाचा खंड निर्माण होणार आहे आणि ज्यामुळे ऐतिहासिक पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी केलेली नाहीये तर त्यांनी त्या ठिकाणी परिस्थिती पाहून पेरणी करा, नाहीतर पेरणी करू नका, अशी देखील काही तज्ज्ञ शेतकऱ्यांनी माहिती दिली आहे. तर यावर तुमचं काय